मोठी बातमी वैभव खेडेकरांची आता चांगलीच गोची झाली आहे, कारण खेडेकरांसोबत भाजपामध्ये गेलेले पदाधिकारी हे मनसेमध्ये परतले। ते जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी या राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले। त्यामुळे वैभव खेडेकरांची आता यामुळे चांगलीच गोची झालेली आहे। तर वैभव खेडेकरांचा सातत्यानं भाजप प्रवेश हा लांबणीवर जात होता, मात्र त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त झाला, त्यांचा भाजप प्रवेश झाला। मात्र यानंतर आता वैभव खेडेकरांसोबत ज्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता ते मनसेत परतले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, वैभव खेडेकरांसोबत जे पदाधिकारी भाजपत गेले होते त्यांनी पुन्हा एकदा मनसेची वाट धरली आहे। आपण जर पाहिलं तर वैभव खेडेकर यांचा यापूर्वी भाजपमध्ये जो तो प्रवेश झालेला पाहायला मिळाला। भाजपमध्ये प्रवेश होत असताना सुद्धा आपण पाहिलं 2 ते 3 वेळा त्यांचा पक्षप्रवेश जो तो थांबवण्यात आला होता। मात्र यानंतर अखेर वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश जो आहे तो भाजपमध्ये झाला होता आणि आता आज आपण जर पाहिलं तर वैभव खेडेकर यांच्या सोबत गेलेले जे काही अनेक पदाधिकारी आहेत ते आज पुन्हा आपल्या मनसेमध्ये म्हणजे घर वापसी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आज शिवतीर्थ या ठिकाणी हे सर्व वैभव खेडेकर सोबत आलेले पदाधिकारी जे आहेत या शिवतीर्थ बाहेर थांबले आहेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत यांचा सर्व या पदाधिकाऱ्यांचा जो पक्षप्रवेश या ठिकाणी पार पडणार आहे। आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी सध्या जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपाध्यक्ष अरविंद मालदनकर यांच्यासह इतर अधिक पदाधिकारी त्यासोबत महिला पदाधिकारी हे सर्वच या शिवतीर्थ बाहेर जे आहे ते पोहोचलेत आपल्याला पाहायला मिळत आणि थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होत्या सर्वच पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद जय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वैभव खेडेकरांसोबत गेलेले पदाधिकारी हे मनसेमध्ये परतलेत। अगदी काही वेळात शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होईल। त्यामुळे खेडेकरांसोबत भाजपामध्ये गेलेले सौंदळकर त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी यांनी आता मनसेमध्ये परतण्याचा निर्णय घेतलाय।